नमस्कार मित्रांनो, जेटेक मंडळच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो। आपल्या चॅनलवर आपण नेहमीच काहीतरी वेगळी माहिती ज्या आपल्या प्रत्येक नवीनसाठी महत्त्वाची असते अशी माहितीही देत असतो। अशाच प्रकारची एक नवीन माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर तो आपल्याला माहिती आहे की पीएम किसान योजनेचा आतापर्यंत 18 हप्ते प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। तर प्रतीक्षा आहे ती 19व्या हप्त्याची। तर 19वा हप्ता येत्या 24 तारखेला म्हणजे 24 फेब्रुवारीला सोमवारी बिहार येथील कार्यक्रमाद्वारे आपले पीएम श्री नरेंद्र मोदी यांचे आहे वितरित केला जाणार आहे अशी माहिती आपले मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेली आहे। तर एका सोमवारी ही प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डीबीटी केली जाणार आहे। पण यामध्ये असा प्रश्न उपस्थित होतो आहे की जर ॲग्रीस्टॅकमध्ये जर नोंदणी केली नसेल तर ह्या पीएम किसान योजनेचा हप्ता हा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल का, असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। या प्रश्नाची भीतीसुद्धा प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। तर मी त्यांना सांगू इच्छितो की 1 जानेवारी 2025च्या आधी ज्यांनी पीएम किसान योजनेचा फॉर्म भरलेला आहे, नोंदणी केलेली आहे, ज्यांना म्हणजे याच्या आधी याचा लाभ मिळतो आहे अशा शेतकऱ्यांसाठी हे बंधनकारक नसणार आहे। पण ज्यांनी नव्याने फॉर्म भरला आहे म्हणजे चालू वर्षामध्ये फॉर्म भरला आहे 1 जानेवारी 2025 नंतर फॉर्म भरला आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याला हे नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे। तर आता हे ॲग्रीस्टॅक काय आहे त्याचे तुम्हाला समोरच कळेलच आपल्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा। मात्र इथे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की म्हणजे समजा ज्यांनी 1 जानेवारी 2000च्या आधी जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर अशा लोकांना अशा शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी म्हणजे सूट देण्यात आली आहे का, तर असं नाही आहे। प्रत्येक शेतकऱ्याला हे नोंदणी करणं बंधनकारक आहे। तर ते बंधनकारक काय याचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये नक्कीच कळेलच। इथं फक्त मुद्दा असा आहे की एकच प्रश्न असा आहे की 1 जानेवारी 2025 नंतर जर तुम्ही नोंदणी केली असेल म्हणजे चालू वर्षात जर तुम्ही नोंदणी केली असेल तर मात्र तुम्हाला ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करणं हे बंधनकारक असणार आहे। त्याशिवाय तुम्हाला 19व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही आहे अशी खात्रीशीर माहिती आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल की 19वा हप्ता जर जमा झाला म्हणजे ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करण्याची गरज नाही, पण तसं नाही आहे। समजा 20व्या हप्त्याच्या वेळी जर तुम्हाला काही नोंदणी करणं हे बंधनकारक केलं तर तुम्हाला त्याच्यासमोर प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तुम्ही त्यामध्ये अडकू शकता। तर प्रत्येक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा यासाठी नाही तर गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम आहेत ज्या शेतकऱ्यांना महत्त्वाच्या असतात, ज्यामुळे शेतकऱ्यांची माहिती हे डिजिटल करून घेण्याचं काम सध्या सुरू आहे, तर या योजनेमध्ये आपण सर्वांनी सहभाग असणं हे गरजेचं आहे। तर या सर्व लोकांनी म्हणजे 1 जानेवारी 2025 नंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्यांनी फॉर्म भरला असेल अशा प्रत्येक शेतकऱ्याला ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करणं हे बंधनकारक असणार आहे। तर अशा प्रकारचे आव्हान हे केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून हे करण्यात येत आहे। आता शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पडू शकतो की ॲग्रीस्टॅकमध्ये जर नोंदणी केली तर त्याचा फायदा काय किंवा त्याचा तोटा काय, तर त्याचं असं आहे की जर तुम्हाला नोंदणी केली नाही तर पीक विमा, पीक कर्जमाफी अनुदान किंवा अतिवृष्टी अनुदान किंवा इतर हमीभाव खरेदी किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम असतील या सर्व स्कीमचा तुम्हाला लाभ मिळवता येणार नाही आहे। तर फटाफट तुम्ही या ॲग्रीस्टॅक नोंदणीमध्ये सहभागी म्हणजे आता ज्यांनी जे आधीच याचा सर्व पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांना वाटेल की याचा नोंदणी करायची काही गरज नाही, पण प्रत्येक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे असं आवाहन हे सरकारकडून हे करण्यात येते। समजा समोर काही प्रॉब्लेम असेल, आता हे सर्व माहिती डिजिटली सर्व एकाच ठिकाणी डिजिटली हे सामावून घेतले जाणार आहे, तर प्रत्येक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे। तर लवकरात लवकर करणं हे महाराष्ट्र शेतकऱ्यांनी किंवा देशातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन या संदर्भातली नोंदणी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी ही करणं गरजेचं आहे। फार काही किचकट प्रोसेस नाही आहे आणि यासाठी थोडेफार पैसे चार्ज करावे लागत असतीलही, ते पण त्यात काही साहजिकच आहे। आता CSC सेंटरवर गेल्यानंतर तुम्हाला थोडेसे चार्ज करावं लागणारच आहे। तर लवकरात लवकर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम आहे, ज्या काही योजना आहे त्या सर्वांचा लाभ घेण्यासाठी किंवा महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहे या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी या ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे, यामध्ये नोंदणी करणं गरजेचं आहे। याशिवाय तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीमचा हा लाभ मिळवता येणार नाही। तर ही बस महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची होती। आता प्रश्न असा आहे की 19वा हप्ता हा विना ॲग्रीस्टॅकची नोंदणी किंवा येईल का, तर मला तरी वाटतं आता एकाच वेळी जवळपास 11 कोटी संख्या आहे या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची। थोडासा आकडा कमी असता होऊ शकतो, या सर्व शेतकऱ्यांची एकाच वेळेस नोंदणी हे करणं पॉसिबल नाही आहे। मला तरी असं वाटतं हा 19वा हप्ता आता तरी प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात हा जमा होऊ शकतो, पण त्याच्यानंतर 20व्या हप्त्याच्या वेळेस या सर्व
योजनांचा म्हणजे या सर्व लोकांना, या सर्व शेतकऱ्यांना यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे, नोंदणी करणं गरजेचं असणार आहे. तर चला, तुम्हाला जर ही माहिती कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला या व्हिडिओतून काही मिळालं असेल, काही महत्त्वाची माहिती मिळाली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. वाटल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ, ही माहिती जवळच्या शेतकऱ्यांना, आपल्या मित्रपरिवारांना शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.